नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत 34 साइज कटोरी ब्लाउज कसा शिवायचा. तर इथे बाहीची कटिंग केलेली आहे आणि हा फ्रंट साइड आहे, या क्रॉस पट्टी आहे आणि हे बॅक साइड आहे. आणि ही कटोरी आहे. तर आता आपण सर्वप्रथम पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात. तर इथे ब्लाउजचा मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि आता कमरेच्या साइडने आपण शिलाई मारून घेऊयात. मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता गळ्याच्या साइडने आपल्याला शिलाई मारायची आहे. तर इथे शोल्डरला मी टाच पिन लावून घेतलेली आहे, जेणेकरून कपडा इकडे तिकडे घसरणार नाही व गळ्याचा आकार बिघडणार नाही. पाव इंचाची मार्जिन ठेवून एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आणि मधला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. तर कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कट मारल्याने गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते. आणि आता टाच पिन काढून घेतलेली आहे, कपडा पलटून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार व्यवस्थित करून घेऊन इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. गळ्याचा आकार कुठेही बिघडू द्यायचा नाही. बघा, इथे सुंदर असा आपला गोल गळा शिवून तयार झालेला आहे. आता कमरेच्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साइडने शिलाई मारताना कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे व अस्तरचा कपडा बाहेर येऊ द्यायचा नाही. कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. आणि साइडने शिलाई मारून आता आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाउजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. एक्स्ट्राचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे. ब्लाउजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, त्यामुळे कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. अस्तर फिट करताना अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. तर इथे शोल्डरचा सेंटर पॉइंट धरून आपल्याला 4 ते 4.5 इंचावर टक्स मारून घ्यायचा आहे. गळ्याच्या दोन्ही साइडने आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा, आपला इथे बॅक साइड शिवून तयार झालेला आहे.
आणि आपला सुंदर असा गोल गळा तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट साइड जोडून घेऊयात. तर इथे सर्वप्रथम आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. तर इथे कडेकडेने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अस्तर फिटिंग करताना कुठेही जोळ येऊ द्यायचा नाही. आता इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. इथे अस्तरला जॉईंट केलेली कटोरी आहे ती वेगळी करून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बघा, आपला अस्तर जोडून तयार झालेला आहे. आता आपण शिवून घेऊयात. कटोरी जोडताना कुठेही ओढाताण करायची नाही. अगदी हळूवारपणे कटोरी जोडून घ्यायची. आता इथे आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. आणि इथे फोल्ड करून आपल्याला 1.5 इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स उंची 2 इंच ठेवलेली आहे आणि टक्स रुंदी 1.5 इंच ठेवलेली आहे. आणि इथे डबल टिप टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे.
इथे आता क्रॉस पट्टीला अस्तर लावून घेत आहोत. आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, सुंदर अशी कटोरी शिवून तयार झालेली आहे. आपल्याला आता काच बटन पट्ट्या काढायच्या आहेत. इथे बटन पट्टी आपल्याला मधल्या साईडने लावून घ्यायची आहे आणि फोल्ड करून वरच्या साईडने टिप मारून घ्यायची. बघा, या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची. गळा जर जास्त वाटला तर आपल्याला इथे थोडासा वाढवता येतो. आता इथे गळ्यासाठी पट्टी काढत आहोत. इथे 1 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि इथे एक साईडला दुमडून शिलाई मारून घेते. आणि एकसारखं अंतर लावून आपल्याला ही गळा आणि या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथे हुकसाठी आपण आय तयार करणार आहोत. तर इथे खडूने आधी मार्किंग करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला हे आय तयार करायचे आहे. बघा, आपला फिनिशिंग सहित फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे दोन्ही पार्ट बरोबर आहेत का बघायचं आहे आणि जर कमी जास्त वाटत असेल तर इथे कट करून घ्यायचं आहे आणि नंतर गोटपट्टी लावून गोट द्यायचा आहे. गोट मारताना एकसारखा कपडा घ्यायचा आहे, ज्यामुळे एकसारखा गोट तयार होईल आणि गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल. बघा, आपले दोन्ही पार्ट शिवून तयार झालेले आहेत. आता आपण बाही जोडून घेऊयात.
जो उथळ भाग आहे तो समोर घ्यायचा आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. दुसऱ्या बाहीला उथळ भाग समोर घ्यायचा आहे. बऱ्याच मैत्रिणीची बाही पूर्ण शिवून तयार होते आणि पुन्हा लक्षात येते की आपले दोन्ही भाग एकाच साईडने झालेले आहेत. त्यासाठी ही ट्रिक मी सांगत आहे. आपल्याला इथे अस्तरच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून वर शिलाई दिसणार नाही व बाहीला फिनिशिंग छान येईल. अस्तर फिट करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि ह्या पद्धतीने आपले दोन्ही बाही शिवून तयार झालेली आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर इथे काही भाग कमी जास्त वाटत असेल तर थोडा कट करून घ्यायचा आणि दोन्ही भाग व्यवस्थित करून इथे शोल्डर जोडून घ्यायचा आहे. शोल्डर जोडताना शोल्डरला डबल टिप टाकून घ्यायची आहे. आणि इथे आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बाही जोडताना खोल भाग हा समोरच्या साईडने करायचा आहे. आणि बऱ्याच मैत्रिणीला बाही जोडताना बाही कमी जास्त होते व बाहीचा सेंटर बरोबर बसत नाही. त्यामुळे सेंटरला कट मारून सेंटरमधूनच बाही जोडायला सुरुवात करा. त्यामुळे बाही फिरणार नाही व व्यवस्थित बसेल. इथे पण बाही जोडून घ्यायची आहे आणि सेंटर पॉईंटला कट मारून शिलाई मारून घ्यायची. बाही जोडून झाल्यावर इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला इथे सरळ भागावरच शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ भागावर शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कमी जास्त भाग झालेला आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
याच पद्धतीने दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईड व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची. आणि आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजला फिटिंग टाकून घ्यायची. इथे सुरुवातीला साईडने एक शिलाई मारून घ्यायची. ब्लाऊजला फिटिंग कशी टाकायची ती अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. दोन्ही साईडने इथे एक एक टीप टाकून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ब्लाऊजला मोजून घ्यायचं आहे. मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे. तर इथे हे माप परफेक्ट आलेलं आहे. जर आपल्याला कमी जास्त वाटत असेल तर आपल्याला कमी जास्त करू शकता, पण माझं माप हे परफेक्ट आलेलं आहे. तर आता बाहीची फिटिंग टाकून घेऊयात. तर इथे मापाच्या ब्लाऊजवरून बाहीची फिटिंग टाकत आहे. तर इथे खडूच्या साहाय्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे मोंढ्याचं पण माप घ्यायचं आहे. ब्लाऊजच्या फिटिंगसाठी मोंढ्याचं माप खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मोंढ्याचं माप घेताना अगदी व्यवस्थित माप घ्यायचं आहे. ब्लाऊजला सर्वात महत्त्वाचा भाग हा फिटिंग असतो. त्यामुळे फिटिंग अगदी व्यवस्थित करून घ्यायची. आता फिटिंग झाल्यावर आपल्याला साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आणि आपला कमी वेळात सुंदर असा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा, पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावर असा लुक आलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.